इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांजवळ फक्त 5% शेती राहिली. 95% शेती ही उद्योगपतींच्या घशात घातली. ही अशीच व्यवस्था आहे. आम्ही समृद्धी म्हणतो ना, तो फक्त मोठ्या खासगी कारखानदारांसाठी केलेली एक व्यवस्था आहे. मुंबई टू नागपूर, नागपूर टू मुंबई हे जे काही हब आहेत, या माध्यमातून हा माल अतिशय सोयीचा आणि चांगल्या पद्धतीने जलद गतीने गेला पाहिजे. आमचं याबद्दल दुमत नाही, पण आमचा पांदन रस्ता हा झाला नाही, आमचा माल शेतीच्या बाहेर निघत नाही. त्यासाठी तुमची काय व्यवस्था आहे? आज त्या शक्तीपीठाला पर्यायी रस्ता आहे तरी घेतले जात नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही टोल बसवले ना, मग त्याची जमीन जाते त्याला मिळू द्या ना ते पैसे. या महाराष्ट्रातला इगतपुरी तालुका म्हणजे त्या तालुक्यात शेतकऱ्याजवळ फक्त 5% शेती झाली. 95% शेती हे उद्योगपत्यांच्या घशात घातली. ही अशीच व्यवस्था आहे. आम्ही जो समृद्धी म्हणतो ना, तो फक्त खाजगी मोठ्या कारखानदारासाठी केलेली अवस्था आहे. मुंबई टू नागपूर, नागपूर टू मुंबई हे जे काही हब आहे, या माध्यमातून हा माल अतिशय सोयीच्या चांगल्या पद्धतीनं, जलद गतीनं, अधिक चांगल्या वेगवान पद्धतीनं गेला पाहिजे. आमच्या काही त्याबद्दल दुमत नाही आहे, पण आमचा पांदन रस्ता नाही झाला त्याचं काय? आमचा माल अजूनही शेतातून बाहेर निघत नाही. त्याच्यासाठी तुमच्याजवळ काय व्यवस्था आहे? आज तुमच्या आपण शक्तीपीठ पाहतो, तुमचं आहे शक्तीपीठाला तर पर्यायी रस्ता आहे तरी सुद्धा घेतल्या जातो. भूसंपादन माझं असं म्हणणं, त्याला भागीदार बनवा ना. तुम्ही टोल बसवले ना, टोल बसवल्यावर ज्याची जमीन जाते त्या शेतकऱ्याला भेटू द्या ना ते पैसे. काय